देवघर ही आपल्या घरातील अशी एक गोष्ट आहे की ज्या बाबतीत त्या देवघराच्या बाबतीत आपण खूप काळजी घेत असतो आणि त्या देवघराच्या बाबतीत काही नियम हे आपण पाळतच असतो. कारण त्या देवघरामध्ये आपले देव असतात. त्या देवांची आपण रोज पूजा करतो आणि अशा देवघराच्या बाबतीत आपल्या हातून काही चुका होऊ नये याची आपण काळजी तर घेतच असतो. कारण जर आपण रोज देवपूजा करतो आणि रोज नियमितपणे आपल्याकडून काही चुका होत गेल्या तर त्याचा परिणाम वाईट होतो. त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. तर ज्या देवघरांमध्ये ह्या दोन मूर्ती असतात तिथे पैशाची कधी कमी पडत नाही. देवारा कसा असावा, देवघरांमध्ये कुठल्या मूर्ती ठेवल्याने काय होते याबद्दलची माहिती थोडक्यात आपण पाहणार आहोत. ज्या देवघरांमध्ये अशा या दोन संयुक्त मूर्ती असतात त्या देवघरांमध्ये राजू जो आहे तो येतो. त्या घरांमध्ये लक्ष्मी नांदते. धनु, आयु, आरोग्य यांची त्यांना कधीही कमतरता येत नाही. तर या मूर्ती कोणत्या आहेत मी तुम्हाला सांगते. पण त्या अगोदर तुम्हीही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपण आपल्या देवघरात आता यात संयुक्त मूर्तीचं काय महत्त्व आहे ते मी तुम्हाला सांगते. ज्या घरामध्ये या संयुक्त मूर्ती असतात तिथे राजयोग हा येतोच आणि अगदी आपल्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात. आपण केलेली कुठलीही सेवा उपाय जे आहेत त्यांचे फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होते. त्यामुळे तुम्हाला मूर्ती देवघरांमध्ये ठेवायची आहेत. देवघरांमध्ये आपण मूर्ती ठेवतो किंवा फोटो ठेवतो आणि आपण दररोज देवपूजा करतो आणि त्या देवांचा आपण आशीर्वाद घेत असतो. तर अशाच देवघरांमध्ये आणखी काही मूर्ती आणि फोटो तुम्ही म्हणजे ह्या जर नसतील तर तुम्ही नक्की ठेवा. त्यांचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल. तुमच्या जीवनातल्या अडचणी संपण्यासाठी तुम्हाला याची खूप मदत होईल. तर अशा कुठल्या मूर्ती आहेत ज्या तुमच्या घरांमध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी तुम्हाला मदत करतात. तर सगळ्यात मूर्ती पहिली आहे ती म्हणजे बाळकृष्णाची. माझ्या मते जवळपास सगळ्यांच्या लोकांच्या घरांमध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते. जेव्हा ती मुलीचे लग्न त्यानंतर मुलगी जेव्हा सासरी जाते तर तिच्या बरोबर तीन देव ती बाहेरून आणत असते आणि ती म्हणजे गणपती बाप्पा, त्यानंतर बाळकृष्ण भगवान आणि अन्नपूर्णा माता. तर बाळकृष्णाची मूर्ती नाही माझ्या मते असं तर एक पण देवघर नसेल. तर बाळकृष्णाची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर 100% तुम्ही न विसरता आजच ती बाळकृष्णाची मूर्ती आणा. आपण आपल्या घरामध्ये बाळगोपाळाची मूर्ती म्हणजेच कृष्णाची मूर्ती जर ठेवली तर त्याचा खूप चांगल्या प्रकारे परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होत असतो. कृष्णाच्या मूर्तीची रोज पूजा ही आहे जी आहे ती करायलाच पाहिजे. कृष्णाची मूर्ती ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये वादविवाद, भांडणे, तंटे हे जे आहे ते खूप कमी प्रमाणात होतात. त्यामुळे बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती घरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करते. तर म्हणून बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती तुमच्या घरामध्ये असलीच पाहिजे. जर घरामध्ये मूर्ती असेल ना तर पती पत्नी मधलं प्रेम जे आहे त्यांच्यामधले जे स्नेह संबंध प्रेम आहे, जिव्हाळा आहे तो नेहमी टिकून राहण्यासाठी त्यामध्ये वाढ होण्यासाठी मदत होते. त्यामुळे घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नक्की ठेवा. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आता बाळ विष्णूंच्या मूर्तीसोबत अजून कुठली मूर्ती ठेवायची आहे ते मी तुम्हाला सांगते. माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हे बघा. माता लक्ष्मीची सुद्धा मूर्ती जी आहे ती बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये असते. आपण त्यांची रोज पूजा करतो आणि माता लक्ष्मीची फक्त मूर्ती न ठेवता जर आपण लक्ष्मी नारायण या दोघांची जर मूर्ती किंवा फोटो ठेवला तर ते अधिक उत्तम आहे. हे बघा, म्हणजे एक फोटो असतो की भगवान विष्णू जे आहे ते झोपलेल्या अवस्थेत असतात आणि त्यानंतर माता लक्ष्मी त्यांची पाय चेपत आहे.
ती मूर्ती जी आहे ती मूर्ती किंवा फोटो, शक्यतो फोटो येतो, तर तो फोटो तुम्ही न विसरता न चुकता तुमच्या देवघरामध्ये ठेवा. जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते, पूजा केली जाते, तिथे रोज त्यांना ओवाळलं जातं. दिवा अगरबत्ती ओवाळणी केली जाते. त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही, कारण जिथे विष्णू आहे तिथे माता लक्ष्मी राहतेच. म्हणून जर तुम्हाला असं भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीचा हा फोटो जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही नक्की तो देवघरामध्ये ठेवा. आणि बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती आणताना तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे की कृष्णाची मूर्ती ही उभ्या स्थितीमध्ये नको. म्हणजे कृष्ण भगवान हे उभ्या स्थितीमध्ये आहे, उभ्या स्वरूपात आहे अशी मूर्ती नकोय. बसलेल्या स्थितीमध्ये जी मूर्ती असते ती आपल्याला आणायची आहे. ते बालकृष्णाची मूर्ती रांगताना असते. ते बालकृष्णाची मूर्ती रांगताना असते म्हणजे ते लहान मुलं जसं रांगतात तसं त्याप्रमाणे असते. तसं तुम्ही आणू शकता. जर तुम्हाला असे मूर्ती आणायची आहे आणि तसेच असा एक फोटो असतो की लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती असलेला फोटो आणि आपण देवघरामध्ये ठेवला तर अधिक उत्तम असतं. म्हणजे माता लक्ष्मी असते आणि त्यांच्या डाव्या बाजूला लक्ष्मी मातेचा प्रभाव असतो, डाव्या बाजूला गणपती बाप्पांचा फोटो असतो. हा सुद्धा फोटो देवघरामध्ये ठेवलेला खूपच चांगला असतो. लक्ष्मीच्या डाव्या बाजूला जर गणपतीची मूर्ती असेल तर असा फोटो आपण देवघरात ठेवला तर आपल्याला भरपूर धनलाभ होतो. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये धनाची कधीही कुठलीही अडचण येत नाही. त्याचं महत्त्व आहे. एक मूर्ती म्हणजे ती आपण देवघरामध्ये ठेवायला पाहिजे. ती म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिघांचा एक फोटो मिळतो. ते तीन देव एकत्र असल्यामुळे त्यांची फ्रेम मोठ्या प्रमाणात येते. शिवलिंग शंकर भगवान यांचा फोटो कधीही पूजन करू नये. त्यांचे शिवलिंग स्वरूपात म्हणजेच पिंडीच्या स्वरूपात तुम्हाला पूजा करायची आहे. आणि ते शिवलिंग सुद्धा तुम्हाला तुमच्या अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे नकोय, खूप मोठा तुम्हाला घ्यायचा नाहीये. देवघरामध्ये 2 शिवलिंग पूजायची नाहीत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकच ठेवायच्या आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती, अन्नपूर्णा मातेची मूर्ती, त्यानंतर तुमच्या कुलदेवतेचा आणि कुलदेवीचा टाक या दोन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायच्या आहेत. यानंतर मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये आधी ज्या गोष्टी सांगितल्या त्यांचे तुम्हाला फोटो असतील तर फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती सुद्धा तुम्ही ठेवू शकतात. आता दुसरी गोष्ट म्हणजे हनुमानाची महत्त्वाची, हनुमानाची जी आहे त्यांचा फोटो कधीही पण तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये लावू नका, कारण बेडरूममध्ये आपण झोपतो आणि हनुमान जे आहे ते बाल ब्रह्मचारी आहेत. तर त्यामुळे त्यांची मूर्ती किंवा फोटो जर तुम्ही बेडरूममध्ये लावला तर पती पत्नीच्या वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम होतो. त्यांच्यामधील प्रेम कमी होते, त्यांच्यातील वादविवाद आणि भांडणं वाढतात. त्या उलट तुम्ही एक काम करू शकतात. बेडरूममध्ये तुम्ही राधाकृष्णाची जे प्रेम असते असा फोटो असतो तो तुम्ही लावू शकतात. तर सकाळी उठल्यानंतर जर आपण राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो पाहिला तर दिवसचा जो आहे तो अगदी चांगला जातो, आनंदाचा जातो असं मानलं जातं. म्हणून लक्षात ठेवा, हनुमानाचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला बेडरूममध्ये ठेवायची नाही. त्याऐवजी तुम्ही राधाकृष्णाची फ्रेम लावू शकता. आणि यासोबतच घरामध्ये शक्यतो पूर्वजांचे जे फोटो आहेत ते तुम्ही लावण्याचं टाळलं गेलं पाहिजे. तुम्हाला तर अमुक एक दिवशी आपण त्यांचे फोटो ठेवून पूजा वगैरे केली हरकत नाही, पण देवघरामध्ये सुद्धा देवघराच्या जवळपास, देवघराच्या वरती जे आपल्या घरातले जे मोठे लोक होते, पूर्वज होते, आता आपल्यामध्ये नाही, तर त्यांचे फोटो ठेवून रोज देवासमोर त्यांच्याकडे आरती पूजा करायची नसते. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तर असे केल्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये अशुभ गोष्टी घडायला सुरुवात होते. तसेच आपल्या देवघरांमध्ये शंखाची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते, कारण शंख हा लक्ष्मी मातेला प्रिय आहे. आणि ज्या घरात
शंख असतो तिथे माता लक्ष्मीचा वास कायम राहतो. की तसेच आपल्या देवघरामध्ये गाय वासरूची मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे तुमच्या देवघरात जर गाय वासरूची मूर्ती नसेल तर नक्की घरी आणा. ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत देवाराबद्दल की कुठल्या मूर्ती कारण देवघरामध्ये ही मूर्ती ठेवली तर चालेल का, देवघरामध्ये आपला गर्दी करायची गरज नाही. अगदी मोजक्यात पण महत्त्वाच्या मूर्ती देवघरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.